हर हर महादेव. तुम्हा सर्वांना आरोग्यदायी आणि पवित्र अशा महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आज महाशिवरात्री म्हणजे काय, उपवास, भक्ती आणि आत्मशुद्धीचा दिवस आहे. पण आज मी तुम्हाला एका मोठ्या धोकादायक गोष्टीबद्दल सांगणार आहे. तर ती म्हणजे साखर आणि हा महाशिवरात्रीचा उपवास हे कसे एकमेकांशी संबंधित आहेत ते बघू आपण. साखर हे जगातले सगळ्यात एक व्यसनकारक आणि हानिकारक पदार्थांपैकी एक गोष्ट आहे. शरीरामध्ये साखर जर जास्त झाली तर त्याचे किती गंभीर परिणाम होतात याबद्दल मी तुम्हाला अगदी थोडक्यात माहिती सांगतो. दातामध्ये जर जास्त साखर झाली तर दाताला कीड लागणं, पोकळी निर्माण होणं, डोळ्यामध्ये झाली तर ग्लुकोमा, दृष्टिदोष, लिव्हरमध्ये झाली तर आपण त्याला फॅटी लिव्हर असं म्हणतो, रक्तामध्ये साखर वाढली तर त्याला आपण डायबिटीस किंवा मधुमेह म्हणतो, मेंदूमध्ये साखर जास्त झाल्यामुळं मूड स्विंग्स होतात, टेन्शन येतं, रक्तवाहिन्यामध्ये साखर जास्त झाली तर ब्लॉकेजेस निर्माण होतात, हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच साखर हे एक गोड विष आहे. उपवासाच्या दिवशी लोक काय करतात, साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, बटाटे आणि गोड पदार्थ मोठ्या प्रमाणामध्ये खातात. पण तुम्हाला माहिती आहे का की साबुदाणा म्हणजे नेमकं आहे तरी काय? साबुदाणा म्हणजे शुद्ध स्टार्च आहे, म्हणजेच ते शरीरामध्ये लगेच साखरेमध्ये रूपांतरित होतं. जर तुम्ही दिवसातून अनेक वेळा जर साबुदाणा खाल्ला तर रक्तातली साखरेची पातळी झपाट्याने वाढते. आता साखर वाढली की तुम्हाला थकवा येणार आहे, सुस्ती येते, वजन वाढतं आणि डायबिटीजचा धोकासुद्धा वाढतो. आता महाशिवरात्री म्हणजे काय आहे तर संयम आहे आणि शरीराचं शुद्धीकरण आहे. पण जर आपण जास्त स्टार्चयुक्त, साखरयुक्त अन्नपदार्थ खाल्ले तर हा उपवास होईल का हो? अजिबात नाही. मग उपाय काय आहेत, काय खायला पाहिजे? तर साबुदाण्याऐवजी असे अन्नपदार्थ खा की ज्यामध्ये साखरेची पातळी कमी आणि पोषक द्रव्ये जास्त असतील. अशामध्ये काय आहे, ड्रायफ्रूट्स आहेत, सगळ्यांच्या घरात बदाम आहे, अक्रोड आहेत, वेगवेगळ्या तेलबिया आहेत जसं की सूर्यफुलाच्या बिया वगैरे. नारळ खाऊ शकता, नारळ पाणी घेऊ शकता की ज्यामध्ये नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स आहेत आणि साखरेचं प्रमाण कमी आहे. दही, ताक याने सुद्धा रक्तातली साखर फारशी वाढणार नाही पण पोट भरणार आहे. मर्यादित प्रमाणामध्ये फळंसुद्धा खाऊ शकता की जसं पेरू, सफरचंद, संत्री, मोसंबी, काकडी, रताळी या गोष्टींमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं आणि साखर कमी असते. आता या महाशिवरात्रीला आपण केवळ उपवास न करता शरीर आणि मन शुद्ध करण्याचा संकल्प करू. जास्त साखरेपासून नक्कीच तुम्ही दूर राहण्याचा प्रयत्न करा. साबुदाण्याच्या व्यसनातून बाहेर पडा. आरोग्यदायी अन्न खाण्याचा प्रयत्न नक्की करा. खरा उपवास हा शरीर आणि मन दोघांनाही शुद्ध करणारा असतो बघा. त्यामुळं आपल्याला योग्य उपवास करून मन आणि शरीर शुद्ध ठेवणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद.